नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इद्री स्वागत करतो तुमचं सर्वांचं MPSC वालामध्ये. सर्वांना फ्रेश गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चर मध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत 26 एप्रिल 2024 च्या चालू घडामोडी. म्हणजेच 26 एप्रिल आहे आणि 2024 आहे. तर 26 एप्रिल 2024 च्या आपण या ठिकाणी घडामोडी आजच्या या लेक्चर मध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही कारणास्तव आजचा लेक्चर हा लाईव्ह होऊ शकलेला नाही, त्यामुळे तुमच्यासाठी हा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये या ठिकाणी लेक्चर मिळत आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये ना पोल राहणार आहे ना या ठिकाणी वेगळ्या काही बाबी राहणार आहे. क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन या पद्धतीने राहणार आहे. ओके, तर आपण बघूया 26 एप्रिल 2024 च्या चालू घडामोडी. सगळ्यात अगोदर बघूया हायलाइट्स की आजच्या लेक्चर मध्ये नेमकं काय काय आहे. ओके, तर 26 एप्रिल 2024 च्या हायलाइट सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय काय आहे बुवा आजच्या लेक्चर मध्ये. तर बघूया काय काय आहे. 9 T20 ICC वर्ल्ड कप आपल्याकडे होणार आहे. मेन्स वर्ल्ड कप आपल्याकडे होणार आहे. ओके, येत्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये हा होणार आहे. ओके, तर त्यासाठी ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. कोणाला निवडण्यात आलेला आहे, कोण आहे तो, हे या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ, ओके, म्हणजे क्लायमेट क्लॉक. कोणती क्लॉक? क्लायमेट क्लॉक नुकतीच बसवण्यात आलेली आहे. कुठे बसवण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर पुढील पिढीची सोडियम बॅटरी विकसित करण्यात आलेली आहे. आपण जे वाहनामध्ये ज्या बॅटऱ्या यूज करतोय, मोबाईलमध्ये ज्या बॅटऱ्या यूज करतोय, आतापर्यंत आपण लिथियम आयन या ठिकाणी बॅटरी, लिथियम आयनच्या बॅटऱ्या यूज करत होतो. आता त्यासाठी सोडियम बॅटरी सुद्धा विकसित करण्यात आलेली आहे आणि काही सेकंदामध्ये ही फुल्ली चार्ज होणार आहे अशी ही बॅटरी विकसित करण्यात आलेली आहे. ते बघूया आपण. त्याच्यानंतर सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप्स कॉन्फरन्स नावाची एक कॉन्फरन्स झालेली आहे. द सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप्स कॉन्फरन्स असं या कॉन्फरन्सचं नाव आहे. बघूया कुठे झालेली आहे ही. त्याच्यानंतर प्लास्टिक प्रदूषणावरील आंतर सरकारी वाटाघाटी समिती, ओके, तर या समितीची INC 4 म्हणजे चौथी बैठक होत आहे. कुठे होत आहे ही चौथी बैठक हे या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर अन्न संकटावरील जागतिक अहवाल म्हणजे GRFC 2024, ओके, GRFC 2024 नुकत्याच या ठिकाणी जे आहे तर जारी करण्यात आलेला आहे. बघूया अन्न संकटावरील जागतिक अहवाल नेमका काय आहे. त्याच्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलीट्स कमिशनची समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या अंतर्गत ॲथलीट्स कमिशन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. 7 सदस्यांची ही समिती आहे. तर बघूया हे 7 सदस्य कोण कोण आहे आणि त्यापैकी अध्यक्ष कोण आहे हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. भारतीय कुस्ती संघटना काय आहे ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, त्याच्यानंतर हलके वजनाने बुलेट प्रूफ जॅकेट म्हणजे हलक्या वजनाचे, ओके, हलक्या वजनाचे या ठिकाणी बुलेट प्रूफ जॅकेट विकसित करण्यात आलेले आहेत. बघूया हे जॅकेट कुठे विकसित करण्यात आलेले आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर, RBI ला 4 डेप्युटी गव्हर्नर या ठिकाणी असतात. त्यापैकी एकाच या ठिकाणी कार्यकाळ वाढवलेला आहे म्हणजे त्याला मुदत वाढ दिलेली आहे पदावरती 1 वर्षासाठी. ते बघूया आपण कोण आहे. त्याच्यानंतर जागतिक बौद्धिक संपदा दिवस 2024, बघूया हा दिवस नेमका काय असतोय, कधी साजरा केला जातोय. त्याच्यानंतर जागतिक पेंग्विन दिवस 2024, पेंग्विन प्राण्यांसाठी हा दिवस आहे. कालचा आपला प्रश्न हा राहिला होता, 2 प्रश्न, तर ते आज आपण कंटिन्यू करत आहोत. आणि खोंगजोम दिवस, तर हा आपण बघणार आहोत की नेमका काय असतोय. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. 12 महत्वाचे मुद्दे डिटेल्स मध्ये बघूया, सविस्तर बघूया. परंतु त्या अगोदर तुम्हा सर्वांसाठी एक छोटासा मोटिवेशनल कोट. आणि आजचा मोटिवेशनल कोट आहे बघा तुमच्या समोर, चले चलिए की चलना ही दलीले कामरानी आहे. ओके, काय म्हटलेलं आहे इथे, चले चलिए की चलना ही दलीले कामरानी आहे. म्हणजे चालत राहा, चालत राहा, चालत राहा, चालणेच या ठिकाणी दलीले कामरानी आहे. दलीले कामरानी म्हणजे यशाचा
मंत्र म्हणूया आपण त्याला, यशाचा पुरावा म्हणूया आपण त्याला, की चालले ही तुम्ही ज्या पथावर चालत आहात, ज्या मार्गावर जात आहात, तुमचा जो यशाचा मार्ग आहे त्या मार्गावरती तुम्हाला चालत राहायचं आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे शायरने, चले चलिए की चलना ही दलीले कामरानी है, जो थक कर बैठ जाते हैं वो मंजिल पा नहीं सकते. ओके, त्याच्यामुळे थकून आपल्याला बसायचं नाही. थोडासा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते रिफ्रेश होण्यासाठी या ठिकाणी जे आहे ब्रेक घेऊ शकता, परंतु बसायचं अजिबात नाही. जाऊया आपण पुढे, बघूया नेमकं काय आहे. आज आहे आपल्याकडे 26 एप्रिल 2024 आणि या 26 एप्रिल 2024 शी संबंधित आपण या ठिकाणी 12 महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी 12 महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण तयार केलेले आहे आणि त्या प्रश्नाचं आपण ॲनालिसिस या ठिकाणी आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असल्यामुळे या ठिकाणी पोल या ठिकाणी राहणार नाही. ओके, तर जाऊया आपण एक 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 प्रश्नाकडे. ओके, परंतु पुढे बघण्याच्या अगोदर सर्वांनी एकदा सेशनला लाईक करायचं आहे. पुढचा पूर्ण लेक्चर बघण्याच्या अगोदर जेवढे सध्या लेक्चर बघत आहे सेशनला लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर हा सेशन सगळीकडे शेअर सुद्धा करायचा आहे तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये. ओके, क्लिअर. जाऊया आपण पुढे आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. चला, पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे बघा. पहिला प्रश्न आहे, 9व्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. ओके, तर या ठिकाणी मी काही सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. तुम्ही सर्वांनी वही पेन घेऊन बसायचं आहे, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असला तरी. ओके, वही पेन घेऊन बसायचं आहे आणि पहिल्या प्रश्नामध्ये तुमचं जे योग्य उत्तर होतं, तुम्ही जे मनात ठरवलं होतं ते योग्य उत्तर लिहून बघा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही चेक करा की आज आपले नेमके किती चुकलेत बुवा. ओके, तर बघा हा प्रश्न आहे तुमच्या समोर. 9व्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? उसेन बोल्ट, शाहरुख खान, मायकल शुमाकर आणि पर्याय ए आणि बी म्हणजे उसेन बोल्ट आणि शाहरुख खान. ओके, तर याचं आता मी उत्तर सांगणार आहे. याचं योग्य उत्तर आहे फक्त आणि फक्त उसेन बोल्ट. शाहरुख खान जो आहे मागे जो 2023 मध्ये 50 षटकाचा म्हणजे ODIचा जो वर्ल्ड कप झाला, वन डे इंटरनॅशनलचा, ज्यामध्ये आपण फायनल मध्ये हरलो, त्या वर्ल्ड कपचा शाहरुख खान ब्रँड अँबॅसेडर होता. परंतु आता हा जो होणार आहे या वर्षी जून महिन्यामध्ये, यामध्ये जो आहे तर धावपटू आहे आपल्याकडे, जगातील सर्वात वेगवान माणूस मानलं जातं याला, उसेन बोल्टला, तर हा ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. तर बघूया नेमकं काय आहे. तर ICC T20 वर्ल्ड कप आहे 2024चा मेन्स. ओके, मेन्स म्हणजे पुरुषांचं वर्ल्ड कप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, यामध्ये हा उसेन बोल्ट आहे आणि याला या ठिकाणी जे आहे ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर बघूया नेमकं काय काय आहे बुवा याच्यामध्ये. ओके, तर उसेन बोल्ट जो आहे जमैकाचा आहे. जमैका. ओके, जमैका एका देशाचं नाव आहे. ओके, तर जमैका हा जो आहे या देशाचा महान धावपटू आहे उसेन बोल्ट. तुम्ही म्हणणार मग हा जमैका कुठे आहे बुवा? तर हा जो जमैका आहे, हा जमैका आपल्याला बघायला मिळेल कॅरिबियन बेटामध्ये. कॅरिबियन म्हणजे त्याला आपण वेस्ट इंडिज म्हणतोय वा. ओके, त्या तिकडचे सगळे जसं आपल्याकडे ख्रिस गेल वगैरे येतात हे इकडचे आहेत. ओके, तर त्याच भागातला आहे हा धावपटू उसेन बोल्ट. याला जे आहेत ICC ने म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने 9व्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी निवड केलेली आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे यावर्षी 2024 मध्ये जो ICCचा पुरुष वर्ल्ड कप होत आहे T20चा, तो 9वा आहे. आणि या वर्ल्ड कपची जेव्हा सुरुवात झाली होती बघा 2007 मध्ये, आणि 2007 मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला होता महान असा आपला भारत देश आणि कर्णधार होता MSD महेंद्र सिंग धोनी. तेव्हापासून 8 वर्ल्ड कप झाले. पहिला जिंकल्यानंतर आपण फिरून कधी जिंकलेला नाही, परंतु या वर्षीचा 2024चा वर्ल्ड कप जिंकणार आहे फक्त आणि फक्त भारत. मग तुम्ही म्हणणार सर तुम्हाला कसं काय माहिती भारत जिंकणार आहे? फायनल होईपर्यंत आपण तसंच म्हणायचं असतंय. जिंकेल नाही जिंकेल फायनल नंतर कळेल आपल्याला. ओके, 9व्या ICC पुरुषांचा
T20 विश्वचषक 2024 हे जे आहेत 1 जून पासून सुरू होणार आहे, 29 जून पर्यंत चालणार आहे 2024 मध्ये. म्हणजे तोपर्यंत IPL आपल्याकडे संपून जातं. म्हणजे ICC ला सुद्धा IPL नुसार वेळापत्रक तयार करावं लागतंय. ओके, IPL एवढं आपल्याकडे जे आहेत लोकप्रिय झालेलं आहे. IPL संपल्यानंतर हा वर्ल्ड कप या ठिकाणी आपल्याकडे होणार आहे आणि याचं आयोजन कोण करणार आहे? वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजेच अमेरिका या ठिकाणी जे आहे त्याचं आयोजन करणार आहेत. तुम्ही म्हणणार अमेरिकेत क्रिकेट खेळत नाही सर, मग हे कसं काय करत आहे? यावेळेस तो पण खेळत आहे. यावेळेस या वर्ल्ड कप मध्ये अमेरिकेची सुद्धा टीम आहे. ओके, ब्रँड अँबॅसेडर म्हणून उसेन बोल्ट विश्वचषक स्पर्धेला प्रोत्साहन देईल. वेस्ट इंडिज मधील T20 विश्वचषक सामन्यांना उपस्थित राहतील आणि युनायटेड स्टेट्स मध्ये क्रिकेटच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी राहणार आहे तो उसेन बोल्ट. ओके, तशा पद्धतीने आहे तो विश्वविक्रम. त्याने बरेच विश्वविक्रम केलेले आहे उसेन बोल्टने, त्याच्या नावावरती बरेच आहे. ओके, त्याने जे आहे तर ट्रॅक अँड फील्ड एथलेटिक्स मध्ये भरपूर काही ऑलिम्पिक मध्ये सुद्धा या ठिकाणी पटकावलेले आहे. 2017 मध्ये त्याने पहिल्यांदा 100 मीटर शर्यतीमध्ये विश्वविक्रम केला होता. सलग 3 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकण्याचा विक्रम ही त्याच्या नावावरती आहे. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये बोल्टने पुरुषांच्या 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 रिले जी स्पर्धा असते त्यामध्ये जे आहे तर सुवर्ण पदक जिंकले होते. म्हणजे एकाच ऑलिम्पिक मध्ये 3 सुवर्ण पदक या गड्याने जिंकलेले आपल्याला बघायला मिळेल. त्याने तिन्ही स्पर्धामध्ये नवीन विश्वविक्रम या ठिकाणी केलेले आपल्याला बघायला मिळेल. 2012च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये त्यानं पुन्हा 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर मध्ये सुवर्ण पदक पटकावले. 8 नंतर 12चा ऑलिम्पिक झालंय, तिकडे सुद्धा 3 गोल्ड मेडल त्याने मिळवलेले आहेत. 2016च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये त्याने 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले. म्हणजेच 9 झाले त्याचे गोल्ड मेडल. ओके, बोल्टच्या नावावरती 100 मीटर, 200 मीटर, 4x1 मीटर मध्ये अनुक्रमे 9.58 सेकंद, 19.19 सेकंद, 36.84 सेकंदाचा जागतिक विक्रम आहे. म्हणजे 100 मीटर तो 9.58 सेकंदामध्ये पळतोय, 200 मीटर तो 19.19 सेकंदामध्ये पळतोय आणि 4x100 मीटर रिले जी आहे त्यामध्ये तो 36.84 सेकंदामध्ये पळतोय आणि हा जागतिक विक्रम आहे. हा विक्रम अजून कोणीही तोडलेला नाही. विचार करा, याच्या नावावरती 9 सुवर्ण पदक आहे. ओके, तेव्हापासून तो खेळतोय. तो आपला भारत देशाचा अख्खा भारत देश बऱ्याच दिवसापासून ऑलिम्पिक मध्ये आपण सहभागी होतोय आणि वैयक्तिक गोल्ड मेडल फक्त आणि फक्त आपल्याकडे एक आहे. ओके, आणि तो आहे नीरज चोप्राकडे. ओके, या ट्रॅक अँड फील्ड मध्ये. ओके, ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जाऊया आपण पुढे. 9वा ICC पुरुष T20 विश्वचषक हा जो आहे तर 2024चा आहे. यामध्ये संघ किती राहणार आहे तर यामध्ये 20 संघ या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि पहिल्यांदा 20 संघ यामध्ये सहभागी होत आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं 1 ते 29 जून 2024 या कालावधीमध्ये हा होत आहे. कॅनडा, युगांडा आणि युनायटेड स्टेट्स प्रथमच या वर्ल्ड कप मध्ये सहभागी होत आहे. पहिल्यांदा क्रिकेट खेळण्यासाठी वर्ल्ड कप मध्ये खेळत आहे. कॅनडा, युगांडा तिकडे आफ्रिका खंडामधला आणि युनायटेड स्टेट्स हे पहिल्यांदा यामध्ये सहभागी होत आहे. याच्यावरती आपला प्रश्न तयार होऊ शकतो MPSC द्वारे, त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, यामध्ये 20 देश राहणार आहे. त्यांना 4 ग्रुपमध्ये या ठिकाणी जे आहे तर डिवाइड केलेलं आहे आणि आपला महान असा आपला भारत देश ग्रुप A मध्ये राहणार आहे. इंडिया, ओके, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, USA. म्हणजे आपल्यासाठी सोपा आहे हे. ओके, पाकिस्तानला तर आपण प्रत्येक वेळेस हरवतोच. आयर्लंड म्हणजे आपल्या समोर काहीच नाही. कॅनडा तर नवीनच टीम आहे. USA सुद्धा नवीनच टीम आहे. म्हणजे आपल्यासाठी सोपं आहे बुवा. ओके, इकडे दिग्गज तुम्हाला बघायला मिळेल. 2च दिग्गज इकडे आहे, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इकडे आपल्याला बघायला मिळेल. इकडे जे आहे तर यांच्यासाठी पण सोपं आहे. न्यूझीलंडसाठी वेस्ट इंडिज आणि यांच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश इकडे सुद्धा सोपे आहेत. ओके, त्या सर्वांच्या तुलनेत आपलं सोपं आहे या ठिकाणी. असो, म्हणजे अगोदर यांच्यामध्ये सामने होतील, नंतर जे आहेत तर ते पुढे चाललं. ओके, तशा पद्धतीचा हा भाग आहे. आतापर्यंत 8 वेळा हा वर्ल्ड कप झालेला आहे. ओके, तर 8 वेळा कोण कोण जिंकलंय बुवा तर 2007 मध्ये पहिला होता आणि पहिल्यांदा जिंकला होता महान असा आपला भारत देश. दुसरा 2009 मध्ये झालाय, जिंकलाय पाकिस्तान. तिसरा 2010 मध्ये झालाय, जिंकलाय इंग्लंड. चौथा 2012 मध्ये झालाय, जिंकलाय वेस्ट इंडिज. त्याच्यानंतर या ठिकाणी
5वा या ठिकाणी 2014 मध्ये झालाय, जिंकला श्रीलंका 2016 मध्ये 6वा झाला, जिंकलाय वेस्ट इंडिज 2021 मध्ये 7वा झालाय, जिंकलाय ऑस्ट्रेलिया, ओके, आणि 2022 मध्ये म्हणजे लास्ट जो होता 8वा त्यामध्ये इंग्लंड जिंकलेला आपल्याला बघायला मिळेल. हे असे 8 झालेले आहे आतापर्यंत आणि ती 8ची पूर्ण यादी तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे. कुठे झालाय, त्याच्यानंतर फायनल कोणत्या मैदानावरती झालंय, जिंकला कोण आणि उपविजेता कोण होताय बुवा. बघा पहिल्या याच्यामध्ये भारत जिंकलाय आणि पाकिस्तान या ठिकाणी उपविजेता होता. फायनल मध्ये भारत पाकिस्तान पोहोचले होते. दुसरं पाकिस्तान जिंकलाय, फायनल मध्ये श्रीलंका होता, या दोघ्या दरम्यान झाला, श्रीलंका उपविजेता राहिलेला आहे. तिसरा इंग्लंड जिंकलेला आहे, ऑस्ट्रेलिया उपविजेता होता. चौथा वेस्ट इंडिज जिंकलाय, श्रीलंका उपविजेता होताय. 5वा श्रीलंका जिंकलाय, महान असा आपला भारत देश उपविजेता होता. या ठिकाणी वेस्ट इंडिज या ठिकाणी 2016चा जिंकला, इंग्लंड उपविजेता होता, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जिंकला, न्यूझीलंड उपविजेता होता आणि इंग्लंड या ठिकाणी जिंकलेला आहे. म्हणजे इंग्लंड नावाचा देश आणि वेस्ट इंडिज नावाचा देश 2-2 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, क्लिअर. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. दुसरा प्रश्न आहे बघा. ओके, दुसरा प्रश्न आहे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ खालीलपैकी कोठे बसवलं आहे. ओके, तर हे या ठिकाणी प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, मनातल्या मनात उत्तर लिहायचं आहे. नंतर सर्वांनी काउंट करून या ठिकाणी या लेक्चरच्या कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी कमेंट करायचं आहे की 12 पैकी किती बरोबर आलेत बुवा. इमानदारीने प्रामाणिकपणे कमेंट करायचं लेक्चर पूर्ण बघितल्यानंतर. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. योग्य उत्तर काय आहे, नवी दिल्लीमध्ये जे आहे तर जगातील सर्वात मोठे हवामान घड्याळ या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. या पद्धतीचं हे हवामान घड्याळ आहे. हवामानाशी संबंधित सर्व माहिती या ठिकाणी दिली जाते. या पद्धतीचा आहे हा. ओके, अर्थ डे सेलिब्रेशन जे झालंय आपलं आता त्याच्याशी संबंधित या ठिकाणी हे करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर बघूया नेमकं काय आहे हे. नुकतेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने पृथ्वी दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून नवी दिल्लीतील CSIR मुख्यालयामध्ये भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळाची स्थापना आणि ऑपरेशन सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हवामान बदलाविषयी जागरूकता पसरवणे आणि लोकांना ऊर्जा साक्षर करणे हे CSIR चे उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 2015 मध्ये हवामान बदल कमी करण्याच्या प्रगतीवरती लक्ष ठेवण्यासाठी एक सूचक म्हणून हे प्रेक्षकांना सादर करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. हे वर्तमान उत्सर्जन ट्रेंड लक्षात घेता ग्रह किती लवकर 1.5 सेल्सियस ग्लोबल वॉर्मिंगच्या जवळ येत आहे हे सुद्धा या क्लॉकद्वारे आपल्याला दर्शवलं जाईल. ओके, तशा पद्धतीने जे आहे तर CO2 चे प्रमाण किती प्रमाणामध्ये उत्सर्जित होत आहे ते सुद्धा या ठिकाणी तापमान वाढमध्ये दर्शवली जाणार आहे. अशा पद्धतीने जे आहे तर एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी एक आपण जे आहे तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हवामान क्लॉक या ठिकाणी आपण बसवलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, कुठे बसवली ही नवी दिल्लीमध्ये आपण बसवलेली आहेत. ओके, जाऊया आपण पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे. तिसरा प्रश्न आलेला आहे तुमच्यासाठी. अवघ्या काही सेकंदामध्ये चार्ज होण्यास सक्षम असलेली पुढील पिढीची म्हणजे नेक्स्ट जनरेशनची सोडियम बॅटरी खालीलपैकी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. ओके, सोडियम बॅटरी आहे ही. सोडियम मिठाला आपण सोडियम म्हणतोय. ओके, तर सोडियम बॅटरी आहे ही आणि काही सेकंदात चार्ज होणारी ही बॅटरी आहे. ओके, तर ही कोणत्या देशाने चार्ज केलेली आहे पटकन या ठिकाणी उत्तर या ठिकाणी लिहा तुमच्याकडे. ओके, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो साऊथ कोरिया, दक्षिण कोरिया याचं योग्य उत्तर आहे. तर दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी जे आहेत तर ही बॅटरी विकसित केलेली आपल्याला बघायला मिळेल जी काही सेकंदात चार्ज होण्यास सक्षम आहेत. ओके, तर बघूया नेमका काय आहे. या पद्धतीची बॅटरी आपल्याला ही बघायला मिळेल. ओके, हे त्याचं काहीतरी सूत्र आहे त्या बॅटरीचं जसं त्यांनी तयार केलं. ओके, तर बघूया नेमकं काय आहे हे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी पुढील पिढीची सोडियम बॅटरी विकसित केली आहे जी अवघ्या काही सेकंदात चार्ज होण्यास सक्षम आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर वाट बघायची अजिबात गरज नाही आणि काही सेकंदाचा वेळ तर आपल्याला मिळतो म्हणजे मिळतोच. ओके, या नवीन हायब्रिड सोडियम आयन बॅटरीज सुपर कॅपॅसिटर मध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीसह पारंपरिक बॅटऱ्यामधील सामग्री एकत्र करतात. ओके, म्हणजे ही हायब्रिड सोडियम आयन बॅटरीज आहे. आतापर्यंत आपण ज्या बॅटरीज आपल्या मोबाईलमध्ये वापरतो किंवा आता सध्या पण ज्या वापरतोय त्या लिथियम आयन बॅटरीज आहेत. ओके, स्मार्टफोन किंवा इलेक्ट्रिक कारमध्ये
आढळणाऱ्या पारंपरिक लिथियम आयन बॅटरीपेक्षा या दोन्ही स्वस्त आणि सुरक्षित पण आहे. म्हणजे ही जी नवीन बॅटरी या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे, स्वस्त पण भेटणार आपल्याला, सुरक्षित सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. या बॅटरीमध्ये लिथियम पेक्षा 500 पट जास्त सोडियम असते. म्हणजे लिथियम आयन मध्ये आपण जेवढं लिथियम यूज करतोय, या बॅटरीमध्ये जो सोडियम यूज केला जाणार आहे लिथियम पेक्षा 500 पट जास्त असणार आहे. तर लिथियम आयन बॅटरीपेक्षा जास्त चार्ज क्षमता इकडे राहणार आहे आणि कार्यक्षमता सुद्धा जास्त या बॅटरीची राहणार आहे. अशा स्वरूपाची ही बॅटरी आपण विकसित केलेली आपल्याला बघायला मिळेल. स्लो चार्जिंग, कमी ऊर्जा स्टोरेज यासारखे जे कमतरता आपल्याकडे होत्या की चार्जिंग लगेच संपून जायची बुवा, त्यामुळे सोडियम आयन बॅटरी मोठ्या प्रमाणावरती स्वीकारल्या गेल्या नव्हत्या या अगोदर, परंतु आता या ठिकाणी यांनी पुढील पिढीची सोडियम आयन बॅटरी विकसित केलेली आहे. ही जी नवीन बॅटरी विकसित झालेली आहे याचे जर फायदे आपण बघितले तर सध्याच्या लिथियम आयन बॅटरीपेक्षा वेगवान चार्जिंग राहणार आहे याची. ओके, व्यावसायिक लिथियम आयन बॅटरीपेक्षा जास्त ऊर्जा घनता राहणार आहे, जास्त ऊर्जा त्यामध्ये साठवली जाणार आहे, म्हणजे जास्त काळ ती चार्जिंग चालणार आहे बुवा. उच्च शक्तीची घनता त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्याच्या संभाव्य अनुप्रयोगामध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे समाविष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनामध्ये हे यूज केली जाऊ शकते, इलेक्ट्रिक उपकरणामध्ये हे यूज केली जाऊ शकते. आपले जे स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोन मध्ये हे यूज केली जाऊ शकते. अशा पद्धतीने हे सोडियम आयन बॅटरी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. ओके, चला पुढे जाऊया, आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे. चौथा प्रश्न आलेला आहे तुमच्या समोर. ओके, सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप कॉन्फरन्स 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहेत. ओके, महान अशा आपल्या भारत देशामध्ये की बांगलादेशामध्ये की नेपाळमध्ये की भूटानमध्ये की आपला भारत देश या ठिकाणी जे आहेत असा देश आहे ज्या देशामध्ये जगातील सर्वात जास्त टायगर आहेत बुवा. ओके, चला तुमच्या कागदावर याचं उत्तर लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी जे आहे तर कमेंट सुद्धा करायची आहे. मी सगळ्या कमेंट वाचणार आहे की कोणी कोणी उत्तर दिले, कोणाकोणाचे किती बरोबर आले, प्रामाणिकपणे किती दिलंय. याचं उत्तर आहे मित्रांनो भूटान. ओके, कोणता तान आहे? भूटान नावाचा देश आहे, आपल्या भारत देशाचा शेजारी देश आहे. या देशाला या ठिकाणी जे आहे तर सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप कॉन्फरन्सचं आयोजन या देशात करण्यात आलेलं आहे. ओके, तर बघूया नेमकं काय आहे ही कॉन्फरन्स, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, द सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप आहे ही. ओके, त्याची कॉन्फरन्स या ठिकाणी नुकतीच झालेली आहे. भूटान सरकारने आशियातील वाघ आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी येत्या दशकामध्ये US अमेरिकन डॉलर म्हणजे USD अमेरिकन डॉलर 1 अब्ज अमेरिकन डॉलर जमा करण्यासाठी पृथ्वी दिन 2024 रोजी सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप कॉन्फरन्स आयोजित केली होती. ओके, पृथ्वी दिवस जो झाला आपल्याकडे नुकताच, ओके, एप्रिल महिन्यामध्ये, त्या दिवसाच्या निमित्ताने ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फरन्सचा उद्देश होता की 1 अब्ज अमेरिकन डॉलर जमा करायचे बुवा. कशासाठी? तर वाघाच्या संवर्धनासाठी. ओके, म्हणजे सस्टेनेबल फायनान्स फॉर टायगर लँडस्केप, वाघांचं जी लँडस्केप आहे त्याच्या संवर्धनासाठी, त्या वाघांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी या ठिकाणी जे आहेत आपल्याला काय करायचं आहे, पैसा जमा करायचा आहे. त्यासाठी ही कॉन्फरन्स नुकतीच झालेली आपल्याला बघायला मिळेल. या कॉन्फरन्स बद्दल जर आपण थोडीशी माहिती बघितली तर या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन भूटानची राणी जेट्सन पेमा वांगचुक, राणीचं नाव आहे जेट्सन पेमा वांगचुक असं त्या राणीचं नाव आहे. या राणीच्या संरक्षणी याचं आयोजन करण्यात आलं. वाघांच्या भूदृश्याच्या संवर्धनासाठी, भूदृश्याचे म्हणजे अधिवास जो आहे, या अधिवासाच्या संवर्धनासाठी 10 वर्षामध्ये जवळपास 1 अब्ज अमेरिकन डॉलर उभारण्याचं या परिषदेचं उद्दिष्ट आहे. जैवविविधता राखण्यासाठी, कार्बन अलग ठेवणे, 100 दशलक्षाहून अधिक लोकांना संसाधने पुरवणे आणि ग्रहाचे संपूर्ण आरोग्य सुनिश्चित करणे यासाठी वाघाचे भूदृश्य जतन करणे महत्वाचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, या परिषदेला व्याघ्र श्रेणीतील देश, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय विकास संस्था, व्याघ्र संवर्धन संघटना आणि इतर संवर्धन गट देखील उपस्थित होते या परिषदेसाठी. ओके, तशा पद्धतीची ही परिषद भूटानमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके,
परिषदेमध्ये जे ठळक महत्वाचे मुद्दे होते त्यामध्ये वाघांच्या श्रेणीतील 10 देशातील उच्चस्तरीय प्रतिनिधींनी त्यांच्या वाघांच्या भूदृश्याच्या संवर्धनासाठी प्रगती आणि महत्वाकांक्षा याविषयी विधाने या ठिकाणी दिलेली आपल्याला बघायला मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर भारत देशाने जे आहेत प्रोजेक्ट टायगर आपण सुरू केलेला आहे वाघाचं अधिवासाच्या संरक्षणासाठी. आणि आपण जे आहे तर व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे जाहीर करत असतोय. ओके, तर आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये आपण 54 व्याघ्र प्रकल्प जाहीर केलेले आहेत. असं प्रत्येक देशाने करायला पाहिजे बुवा. अशा पद्धतीचे या ठिकाणी जे आहे तर सर्वांनी या ठिकाणी जे आहे तर विचार मांडलेला आपल्याला बघायला मिळेल. माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की भारत देशाने प्रोजेक्ट टायगर कधी सुरू केला होता? कमेंट बॉक्समध्ये लेक्चर बघत असताना कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ओके, भूटानच्या शाही सरकारने आपल्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार करत पारो स्टेटमेंट देऊन या ठिकाणी परिषदेचा समारोप केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. अशा पद्धतीची ही परिषद आपल्याकडे झालेली आपल्याला बघायला मिळेल. पुढचा प्रश्न आलेला आहे तुमच्या समोर. 5वा प्रश्न आहे प्लास्टिक प्रदूषणावरील आंतर सरकारी वाटाघाटी समिती म्हणजे INC या INC चे 4थे सत्र खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आले आहेत? ओके, प्लास्टिक प्रदूषणावरील आंतर सरकारी वाटाघाटी समिती आहे ही. ओके, INC असं त्याला म्हटलं जातं आणि त्याची 4थी बैठक आहे, 4थे सत्र आहे. ते कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? जिनिव्हा, ओटावा, मेलबर्न की पॅरिस? जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड, ओटावा म्हणजे कॅनडा, मेलबर्न म्हणजे ऑस्ट्रेलिया, पॅरिस म्हणजे फ्रान्स. कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? चला पटकन या ठिकाणी उत्तर तुमच्याकडे लिहून घ्यायचं आहे याचं. आता मी सांगतो याचं योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे ओटावा. ओके, आपल्याकडे गाणं पण आलेलं आहे याच्यावरती. ओके, तर हा ओटावा आहे, कॅनडा नावाचा देश आहे आणि या कॅनडाची राजधानी आहे. कॅनडाची राजधानी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर या ठिकाणी हे सत्र आयोजित केले जात आहे. तर काय आहे हे सत्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे हा, युनो एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे त्याला आपण म्हणतो UNEP, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. त्या अंतर्गत याचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बघूया नेमकं काय आहे. सागरी पर्यावरणासह INC 4 चे प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधन विकसित करण्यासाठी या INC चे 4थे सत्र कॅनडाची राजधानी ओटावा येथे सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळेल. प्लास्टिक प्रदूषणावरील आंतर सरकारी वाटाघाटी समितीबद्दल जर बोलायचं झालं तर 2022 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण असेंब्लीच्या 5व्या सत्रामध्ये सागरी पर्यावरणासह प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधन विकसित करण्यासाठी हा ठराव मंजूर करण्यात आला होता. ओके, म्हणजे ILBI आहे हा. ओके, इंटरनॅशनल कायदेशीर बंधनकारक साधन ज्याला आपण म्हणूया. तर 2022 मध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला होता. ठराव युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे त्याला आपण UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणतो. म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. त्याच्या कार्यकारी संचालकांना एक उपकरण विकसित करण्यासाठी एक आंतर सरकारी वाटाघाटी समिती बोलावण्याची विनंती करतो ज्यामध्ये प्लास्टिकच्या संपूर्ण जीवनचक्राचा समावेश आहे. म्हणून तेव्हापासून जे आहे तर या INC चं आपल्याकडे बैठक आयोजित केली जाते आणि यावर्षी 4थी बैठक आयोजित केली जात आहे. जगातील प्लास्टिक कराराचे उद्दिष्ट, उत्तरदायित्व, जबाबदाऱ्या, वित्तपुरवठा, साहित्य, रासायनिक मानके, आयात निर्यात निर्बंध, उद्दिष्टे याभोवती मानकांची जागतिक चौकट प्रस्थापित करणे हे आहे. कारण प्लास्टिक प्रदूषण हा सुद्धा एक मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होताना आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. 2024च्या अखेरीस नवीन ILBI ची विशिष्ट सामग्री विकसित करण्यासाठी INC 5 वेळा भेटणार आहे. म्हणजे INC चं 5वं सत्र जे आहे तर 2024च्या शेवटी होणार आहे. आता 4थं सत्र या ठिकाणी आपण बघत आहोत. INC फर्स्ट पहिले सत्र बघा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान पुंता डेल एस्टे ओके उरुग्वे येथे झालं होतं. याच्यानंतर दुसरे सत्र पॅरिस फ्रान्स येथे झालं होतं. तिसरे सत्र नैरोबी केनिया येथे झालं होतं. चौथं सत्र ओटावा कॅनडा येथे होत आहे आणि 5वे सत्र बुसान कोरिया प्रजासत्ताक. कोरिया प्रजासत्ताक म्हणजे साऊथ कोरिया. साऊथ कोरिया म्हणजे दक्षिण कोरिया. या दक्षिण कोरियामध्ये 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये नियोजित आहेत. ओके, तशा पद्धतीने कसं कसं झालेलं आहे हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. ओके,
अगोदर ही बैठक झाली होती बघा 2022 मध्ये. या बैठकीतून नंतर INC तयार झाला. INC ही पहिली झाली 2022च्या 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर मध्ये. त्याच्यानंतर INC 2 झाली इथे ओके 2023 मध्ये ओके. त्याच्यानंतर INC 3 झाली या ठिकाणी 2023 मध्येच. त्याच्यानंतर INC 4 होत आहे 2024च्या सुरुवातीला म्हणजे आता, आणि INC 4 होणार आहे 2024च्या शेवटी ओके. त्याच्यानंतर 2025 मध्ये जे आहेत तर हे सगळे लोक पुन्हा एकदा बसणार आहोत की नेमकं आतापर्यंत प्लास्टिक प्रदूषणासाठी आपण काय काय केलेलं आहे बुवा ओके. तशा पद्धतीने जे आहेत हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण बघितला. पुढे जाऊया आपण. 6वा प्रश्न आलेला आहे तुमच्यासाठी, बारकाईने वाचायचा आहे. प्रश्न असा आहे की अन्न संकटावरील जागतिक अहवाल GRFC ओके 2024 संबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. हे जे आहे तर अन्न संकटावरील जागतिक अहवाल या ठिकाणी जे आहे तर जागतिक कृषी आणि अन्न संघटना FAO द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केले जाते. 2023 मध्ये तीव्र अन्न असुरक्षिततेने ग्रस्त लोकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे असा अहवाल म्हणतोय. 2023 मध्ये सर्वात मोठे अन्न संकट असलेले जगातील 10 देशामध्ये पाकिस्तानचा सुद्धा समावेश आहे. तिसरं विधान काय म्हणतोय की ज्या देशामध्ये सर्वात मोठे अन्न संकट आहे असे जे टॉपचे 10 देश आहे त्यात पाकिस्तानचा सुद्धा समावेश आहे. जगातील अन्न संकटामध्ये वाढ होण्यामागील 3 मुख्य घटक म्हणून संघर्ष म्हणजे त्या देशामध्ये होणारा संघर्ष, युद्ध, अत्यंत हवामानाच्या संघटना म्हणजे त्याला आपण म्हणूया नैसर्गिक आपदा, आणि आर्थिक धक्के म्हणजे या ठिकाणी जे आहे तर काहीतरी आर्थिक नुकसान होऊन जातो. हे 3 महत्त्वाच्या घटक आहे असं यांचं म्हणणं आहे. यापैकी जे असत्य आहे ते असत्य या ठिकाणी तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी लिहून घ्या ओके. लिहून घेतलं. आता आपण बघूया माझं आणि योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे ए विधान, कारण हे जे आहे तर जागतिक कृषी आणि अन्न संघटनेद्वारे तयार केलं जात नाही ओके. इथे अन्न आलाय म्हणून अन्न संघटना असेल असं कुठेच लिहिलेलं नाही. बाकीचे 3 विधान बरोबर आहे. मग कोणाकडून हे आयोजित केलं जाते बुवा, तर ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिस नावाचं एक संघटना आहे. ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिस नावाची संघटना आहे, आणि FSIN आहे फूड सिक्युरिटी या ठिकाणी जे आहे ते इन्फॉर्मेशन नेटवर्क, फूड सिक्युरिटी इन्फॉर्मेशन नेटवर्क यांच्याद्वारे हे आयोजित केलं जात असतं. हे या ठिकाणी जे आहे तर तयार करते हे, आणि याद्वारे लॉन्च केला जातोय. त्याच्यामुळे या दोन्ही घटना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2024चं ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस GRFC. GRFCचा लॉंग फॉर्म काय होतोय, ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस. काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण इकडे ओके. 2023 मध्ये 59 देशामधील सुमारे 282 दशलक्ष लोकांना अन्न संकटावरील नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक अहवालानुसार तीव्र अन्न सुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. आपल्याकडे अन्न एवढं असतं की आपण अर्ध खातो आणि अर्ध फेकून देतोय, परंतु जगातील बऱ्याच देशामध्ये या पद्धतीने आहे की अन्नाची या ठिकाणी त्यांना असुरक्षितता आहे, कमतरता आहे. म्हणजे लोकांना खायला नाही, प्यायला नाही, मिळालं तरी लई महाग असतं, महाग तो घेऊ शकत नाही. मग हे अन्न संकटावरील जागतिक अहवाल जो आहे 2024चा, यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. हे अन्न सुरक्षा माहिती नेटवर्क म्हणजे FSIN द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केले जाते, आणि अन्न संकटाविरुद्ध ग्लोबल नेटवर्क जो आहे त्याद्वारे लॉन्च केलं जातंय ओके. यामध्ये 2023 मध्ये जवळपास 59 देशातील 1.3 अब्ज लोकसंख्येचे विश्लेषण करण्यात आले आहे, आणि अंदाजे 282 दशलक्ष लोकांना तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागला आहे असं हे रिपोर्ट म्हणत आहे 2023 मध्ये. 2023 हे तीव्र अन्न सुरक्षिततेने ग्रस्त लोकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचे सलग 5वे वर्ष आहेत. म्हणजे गेल्या जवळपास 5 वर्षांपासून अन्न सुरक्षा असणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी वाढत आहे ओके. हे जगातील अन्न संकटामध्ये वाढ होण्यामागील 3 मुख्य घटक म्हणून संघर्ष, अत्यंत हवामानाच्या घटना आणि आर्थिक धक्के हे या ठिकाणी या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. 2023 मध्ये
20 देशामध्ये संघर्ष आणि असुरक्षितता सुरू आहे, म्हणजे काही ना काही त्यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे किंवा त्यांच्यातच ग्रह युद्ध सुरू आहे, असे 20 देश आहे. संघर्षाच्या ठिकाणामध्ये विशेषतः पॅलेस्टाईन म्हणजे गाझापट्टी आणि सुदानमध्ये अन्न संकट चिंताजनकरित्या बिघडत आहे. ते लोक जे आहेत तर उपाशीपोटी मरत आहे, त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याचा थेट परिणाम जवळपास 135 दशलक्ष लोकांवरती झालेला आपल्याला बघायला मिळेल. गाझापट्टी हे गेल्या 8 वर्षाच्या GRFC अहवालातील सर्वात गंभीर अन्न संकट असलेले क्षेत्र बनले आहे. मग तुम्ही म्हणणार की सर त्यांनी स्वतःहून चूक केली बुवा, त्या हमास लोकांनी इस्रायलवरती हल्ला केलाय, आत्ता हल्ला केलाय, ओके, परंतु हे जे गाझापट्टी आहे इस्रायलने एक जेल म्हणून चारी बाजूने या ठिकाणी तिला बंदस्त करून ठेवलेली आहे. अहवाल काय म्हणतोय, गेल्या 8 वर्षापासून सर्वात गंभीर अन्न संकट असलेलं क्षेत्र हे बनलेलं आहे. ओके, सुदान जगातील सर्वात वाईट अन्न संकटाचा सामना सध्या करत आहे आणि जवळजवळ 1/3 लोकसंख्येला इकडं आपत्कालीन अन्न मदतीची गरज आहे. दुसऱ्याकडून इकडं अन्न पाठवलं जात आहे. ओके, दरम्यान 18 देशासाठी अत्यंत हवामान हे मुख्य कारण राहिलेले आहे. जगातील 18 देशामध्ये जे आहेत तर हवामान बिघडल्यामुळे त्यांना अन्न मिळालं नाही असं राहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम 72 दशलक्षाहून अधिक लोकांना झालेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, सध्या 2023 मध्ये सर्वात मोठे अन्न संकट असलेले जगातील 10 देश कोणते आहे ते जर बघितलं तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, त्याच्यानंतर नायजेरिया, त्याच्यानंतर सुदान, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, त्याच्यानंतर इथिओपिया, त्याच्यानंतर येमेन, त्याच्यानंतर सिरिया, त्याच्यानंतर बांगलादेश, त्याच्यानंतर पाकिस्तान, त्याच्यानंतर म्यानमार. हे देश आहेत 10 आणि तुम्ही जर बारकाईने याचं ऑब्झर्वेशन केलं तर हे 10 देश आफ्रिका खंडामधील आपल्याला बघायला मिळेल आणि खास करून या ठिकाणी जे आहेत तर मुस्लिम लोकसंख्या असणारे देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. काँगो, नायजेरिया, सुदान, अफगाणिस्तान, इथिओपिया, येमेन, सिरिया, बांगलादेश, पाकिस्तान हे मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे. म्यानमारमध्ये बौद्ध लोकसंख्या जास्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, तशा पद्धतीने जे आहेत तर हा एक महत्वाचा अहवाल आपण बघितला. जाऊया आपण पुढे 7व्या प्रश्नाकडे. चला, 7वा प्रश्न आलेला आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलीट्स कमिशनच्या समितीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? ओके, नरसिंग यादव, स्मिता एस, भारती भागेई, खुशबू यस पवार. कोणाची या ठिकाणी जे आहे तर भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलीट्स कमिशनची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पटकन उत्तर या ठिकाणी तुमचं काढायचं आहे. तुमचं उत्तर काढलं की आता बघूया आपण याचं योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे नरसिंग यादव. महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र केसरी विजेता आहे नरसिंग यादव. आता या कमिशनच्या अध्यक्षपदी या ठिकाणी गेलेला आपल्याला बघायला मिळेल. हा आहे नरसिंग यादव, भारतीय कुस्ती संघ आहे. आणि बघूया नेमकं काय झालं इकडे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नरसिंग यादव याची भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलीट्स कमिशनच्या समितीमध्ये निवड करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. भारतीय कुस्ती संघटनेची नव्याने निवडणूक पार पडली होती, मात्र भारतातील काही कुस्ती खेळाडूंकडून नवी दिल्लीत आंदोलन करण्यात आल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या कार्यकारिणीला निलंबित करण्यात आलं होतं. ओके, बऱ्याच दिवसापासून घोळ चालू आहे. अगोदर इकडे बृजभूषण सिंग होत आहे. ओके, त्या बृजभूषण सिंगला बलात्कारावरती या ठिकाणी लैंगिक अत्याचारामुळे बरेच महिला पैलवानांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं, परंतु सरकारने काही त्यांच्याकडे बघितलं नाही. ओके, त्याच्यानंतर तिकडे निवडणुका झाल्यानंतर पुन्हा बृजभूषण सिंगच्या अंतर्गत असणारे लोकच इकडे निवडून आले होते. पुन्हा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्याच्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही नवीन कार्यकारिणी निलंबित केलेली आहे. सध्या काही दिवसापूर्वी जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवरील बंदी उठवण्यात आली होती. तर अशा भानगडी होत्या, त्याच्यामुळे जे जागतिक कुस्ती संघटना आहे त्याने आपल्या भारतीय कुस्ती संघटनेवर बंदी आणली होती, परंतु आता काही दिवसापूर्वी ती बंदी उठवण्यात आलेली आहे. पण खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचला असं त्या जागतिक कुस्ती संघटनेने सांगितलं. त्याच्यामुळे या ठिकाणी काहीतरी करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे या पद्धतीची समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 7 सदस्य आहे, त्यामध्ये 1 अध्यक्ष आहे. ओके, आणि बाकीचे 6 सदस्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. टोटल 7 होतात आपल्याकडे. मग कोण कोण आहे ते? नरसिंग यादव आहे,
त्याच्यानंतर साहिल आहे जे नवी दिल्लीचा आहे, स्मिता एयस आहे केरळची, भारती भागेई आहे उत्तर प्रदेशची, खुशबू पवार आहे गुजरातची, निक्की आहे हरियाणाची, श्वेता दुबे आहे बंगालची. या 7 लोकांचा इकडे समावेश करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, तशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. आता 2 महत्वाच्या कुस्ती संघटनेबद्दल माहिती बघूया आपण. एक जागतिक कुस्ती संघटना म्हणजे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि भारतीय कुस्ती संघटना. सगळ्यात अगोदर जागतिक कुस्ती संघटनेबद्दल बघूया आपण. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग काय आहे बघूया आपण. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग म्हणजे UWW ही कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. पहिली गोष्ट, ते ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये कुस्तीचे निरीक्षण करते. त्याच्यानंतर UWW चे मुख्यालय या ठिकाणी जे आहे तर स्वित्झर्लंड मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. UWW ची स्थापना 1912 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएटेड रेसलिंग स्टाईल्स या नावाने झाली होती, परंतु 2014 मध्ये त्याचे नाव बदलून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग असं करण्यात आलेलं आहे. 2014 मध्ये याचं नाव बदलण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. प्रेरणादायी नाविन्यपूर्ण अग्रगण्य ऑलिम्पिक फेडरेशन म्हणून जागतिक स्तरावरती ओळख निर्माण करण्याचं याचं उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता आपल्या भारतीय कुस्ती महासंघाबद्दल जर बोलायचं झालं, WFI ओके, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया असं WFI चा या ठिकाणी अर्थ होतोय. ओके, WFI ही भारतातील कुस्तीची प्रशासकीय संस्था आहे. याचं मुख्यालय आपल्याला नवी दिल्लीमध्ये बघायला मिळेल. याला भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे. ओके, WFI विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित करते आणि खेळाडूंना ज्या आहेत आंतरराष्ट्रीय लेवलच्या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहित करते. यामध्ये प्रो रेसलिंग लीग असेल, नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप असेल, आशियाई चॅम्पियनशिप असेल, या स्पर्धेचं आयोजन यामार्फत केलं जात असते. WFI ऑलिम्पिक खेळामध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंना समर्थन आणि प्रशिक्षण देखील देत असते. अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण बघितला. जाऊया आपण पुढे 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आलेला आहे तुमच्यासाठी. डिफेन्स मटेरियल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या तज्ज्ञांनी लेवल 6 श्रेणीतील हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे. तर ही संरक्षण आस्थापना DMSRDE म्हणजे डिफेन्स मटेरियल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट हे खालीलपैकी कुठे आहे? चला लिहा तुमचं उत्तर पटकन. कानपूरला आहे की चंदीगडला आहे की हैदराबादला आहे की बंगळुरूला आहे? कुठे आहे? तुमचं उत्तर लिहा अगोदर, मग माझं उत्तर मी सांगतोय. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कोणाचे किती बरोबर आलं आपल्या स्वतःच्या नावानिशी कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. मी सगळ्या कमेंट चेक करणार आहेत. याचं योग्य उत्तर आहे कानपूर. कानपूर याचं उत्तर आहे. बघूया नेमकं काय आहे. एक बुलेट प्रूफ जॅकेट या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. वजनाने हलका असणारं हे बुलेट प्रूफ जॅकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. DRDOच्या अंतर्गत येणारी एक आस्थापना आहे, संरक्षण आस्थापना, जिचं नाव आहे DMSRDE. ओके, याने या ठिकाणी जे आहे ते विकसित केलेलं आपल्याला बघायला मिळेल, जी आहे कानपूरमध्ये. कुठे आहे? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOच्या अंतर्गत येणारी DRDOची एक ही प्रयोगशाळा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. DRDOने 23 एप्रिल 2024 रोजी अधिकृत निवेदनामध्ये ही माहिती दिली आहे. कोणत्याही ऑपरेशन दरम्यान शत्रूच्या 10 मीटर अंतरावरून AK-47 आणि स्नायपर रायफलच्या गोळीबारामध्ये लष्कराच्या जवानांना जीवे मारण्याचा धोका यापुढे असणार नाही. म्हणजे जवळपास 10 मीटर अंतरावरून AK-47 आणि त्याच्यानंतर स्नायपर रायफलच्या गोळीबारामध्ये आता आपल्या लष्कराच्या जवानांचा जीव जाणार नाही. त्यांच्या संरक्षणासाठी हे बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्यात आलेलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची शाखा असलेल्या डिफेन्स मटेरियल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने 9.5 किलो वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे, जे उच्च पातळीच्या धोक्यातही सैनिकांना सुरक्षित ठेवते. म्हणजे याचं वजन किती आहे? 9.5 kg वजन याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हे जॅकेट सैनिकांना 7.62/54 RAPI म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड लेवल 6 दारू गोळ्यापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याची चाचणी नुकतीच घेण्यात आली बघा.
याची चाचणी नुकतीच घेण्यात आली. कुठे घेण्यात आली? TBRL नावाची संस्था आहे चंदीगडमध्ये, तर त्याचं नाव आहे टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी. ही सुद्धा DRDO ची लॅबोरेटरी आहे. तर या बुलेट प्रूफ जॅकेटची नुकतीच टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी चंदीगड या ठिकाणी जे आहेत यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, या जॅकेटवरती स्नायपर रायफल मधून एका मागून एक सोडलेल्या 6 गोळ्या निष्प्रभ राहिलेल्या आहे. 6 गोळ्या एका मागून एक सोडल्या तरी त्या 6 गोळ्या निष्प्रभ राहिलेल्या आहे. जॅकेटला काही झालं नाही. हे जॅकेट AK-47 गोळ्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. या जॅकेटचा पुढचा भाग अर्गोनॉमिक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे. हे पॉलिमर बॅकिंगसह मोनोलिथिक सिरेमिक प्लेटने बनलेले आहेत. मोनोलिथिक सिरेमिक प्लेटने हे बनलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हे जॅकेट घातलेला सैनिक शत्रूच्या गोळ्यांनी जखमी होणार नाही. TBRL रामगड पंचकुलाचे प्रवक्ते मनोज अठवाल या ठिकाणी म्हणाले की DRDO कानपूरमध्ये बनवलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटची सध्याची लष्करी गरजेनुसार अनेक पातळीवरती चाचणी घेण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, याचं वैशिष्ट्य काय आहे? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स 17051 लेवल 6 नुसार विकसित केलेले बुलेट प्रूफ जॅकेट एका मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटसह बसवलेले आहे. मोनोलिथिक सिरॅमिक प्लेट खूप हलकी आणि कठीण आहे. हे पॅनल कमीत कमी 6 बुलेट सहन करू शकते. या प्लेटच्या स्टीलची गोळी लागली तरी कोणतीही हानी होत नाही. तशा पद्धतीचा ही एक जॅकेट प्रूफ या ठिकाणी बुलेट प्रूफ जॅकेट आहे. जॅकेट प्रूफ बुलेट नव्हे, बुलेट प्रूफ जॅकेट या ठिकाणी आहे. हे देशातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट आहे जे सर्वोच्च धोक्याच्या पातळी पासून संरक्षण देईल आणि हलके सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला जाऊया पुढे. 9वा प्रश्न आलेला आहे तुमच्याकडे. सोपा प्रश्न आहे. भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ 3 मे 2024 पासून 1 वर्षापर्यंत वाढवलेला आहे? स्वामीनाथनचे, T रविशंकर, M राजेश्वर राव, डॉक्टर MD पात्रा. बघा 4 या ठिकाणी डेप्युटी गव्हर्नर असतात आणि सध्या जे 4 आहे तुमच्या समोर ऑप्शन मध्ये आहे. यापैकी एकाचा कार्यकाळ जे आहे 1 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. मग नेमकं कोण आहे ते? चला तुमचं उत्तर लिहा. लिहून झालंय? आता बघूया योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे T रविशंकर. T रविशंकर यांचं कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्याकडे आहे. बघूया नेमकं काय झालं इकडे. भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून T रविशंकर यांचा कार्यकाळ 3 मे 2024 पासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जो आधी असेल तो 1 वर्षाने वाढवलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. मे 2021 मध्ये त्यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी RBI चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मे 2021 मध्ये 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि तो कार्यकाळ आता 2024 मध्ये संपणार आहे. म्हणून त्यांची मुदत वाढ करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. T रविशंकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर T रविशंकर 1990 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये रुजू झाले आणि त्यांनी RBIच्या विविध विभागामध्ये काम केलेलं आपल्याला बघायला मिळेल. RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते RBIचे कार्यकारी संचालक होते. ओके, T रविशंकर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस म्हणजे IFTAS चे अध्यक्ष आहेत. तसेच इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नर आहेत ते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या कलम 8 मध्ये RBI मध्ये जास्तीत जास्त 4 डेप्युटी गव्हर्नर नियुक्त करण्याची तरतूद आपल्याकडे आहे. डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती भारत सरकार करते. केंद्र सरकारला डेप्युटी गव्हर्नरना केव्हाही बडतर्फ करण्याचा अधिकार आहे. RBI मध्ये सध्या डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे, T रविशंकर, M राजेश्वर राव, डॉक्टर MD पात्रा म्हणजे मायकल पात्रा हे सध्या डेप्युटी गव्हर्नर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कॅप्टन सर सिकंदर हयात खान आणि सर जेम्स B टेलर हे बघा हे 2 होते. यांची 1 एप्रिल 1935 रोजी RBI चे पहिले डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोण कोण? कॅप्टन सर सिकंदर हयात खान आणि सर जेम्स B टेलर. ओके, RBIच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर KJ होत्या ज्या
2003 ते 2005 दरम्यान डेप्युटी गव्हर्नर होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. याच्यावर आपण बऱ्याच वेळेस या ठिकाणी बोललेलं आपल्याला बघायला मिळेल. RBI ऍक्ट आहे आपल्याकडे 1934चा. त्या RBI ऍक्ट 1934 नुसार RBI ची स्थापना आपल्याकडे झालेली आहे 1 एप्रिल 1935 रोजी. ओके, 1949 मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण झालेले आहे आणि तेव्हापासून 100% ते भारत सरकारच्या मालकीचं आपल्याला बघायला मिळेल. ही महान अशा आपल्या भारत देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि बँकिंग क्षेत्राचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी याचा या ठिकाणी कार्य आपल्याला बघायला मिळेल. आणि सध्या RBI चे जे गव्हर्नर आहे ते 25वे आहे आणि नाव आहे त्यांचं शक्तिकांत दास. कोणता दास? शक्तिकांत दास. ओके, जाऊया आपण पुढे. 10वा प्रश्न आलेला आहे तुमच्यासाठी. ओके, जागतिक बौद्धिक संपदा दिवस केव्हा साजरा केला जातोय? चला स्वतःचं उत्तर लिहा तुमचं पटकन. 23 एप्रिलला, 24 एप्रिलला, 25 एप्रिलला की 26 एप्रिलला? कधी साजरा केला जातोय जागतिक बौद्धिक संपदा दिवस? ओके, चला सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे. तर बघूया याचं योग्य उत्तर काय आहे. 26 एप्रिल आहे, म्हणजे AJ. आज साजरा केला जातोय जागतिक बौद्धिक संपदा दिवस. काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, यालाच आपण प्रेमाने वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे असं म्हणतोय. ओके, कधी साजरा केला जातोय? दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातोय. बौद्धिक संपदाचे महत्व आणि सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेला कसे प्रोत्साहन देते या उद्देशावरती प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस आपल्याकडे साजरा केला जातोय. जागतिक बौद्धिक संपदा दिवस 2023 ची थीम महिला आणि IP नवकल्पना आणि सर्जनशीलतेला गती देणारी आहे. 2023 ची थीम काय होती? महिला आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, नवकल्पना आणि सर्जनशीलतेला गती देणे. आणि 2024 ची थीम काय आहे? IP आणि SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला आमचे सामान्य भविष्य घडवणे. अशा पद्धतीने 2024 ची थीम आहे. या 2 वर्षाच्या थीम्स या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. 2000 मध्ये WIPO सदस्य देशांनी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा करण्यास सहमती केली होती. मग WIPO काय आहे? वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. त्याला जागतिक बौद्धिक संपदा संघटना असं म्हटलं जातं. याची स्थापना 1967 मध्ये झाली होती. ओके, ही संयुक्त राष्ट्राच्या विशेष संस्थापैकी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ज्या 15 विशेष एजन्सीज आहे त्या 15 विशेष एजन्सीज पैकी ही एक आहे. जगभरातील बौद्धिक संपदेला चालना देण्यासाठी ही जबाबदार असणारी संस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि याचे महासंचालक डॅरेन टँग आहे. कोणते टँग आहे? डॅरेन टँग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. अशा पद्धतीने 26 एप्रिल म्हणजे आज आपल्याकडे जागतिक बौद्धिक संपदा दिवस आपल्याकडे साजरा केला जात असतो. मग तुम्ही म्हणणार की हे बौद्धिक संपदा काय आहे बुवा? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी काय आहे बुवा? कॉपीराइट असेल, एखादं पुस्तक लिहिलं त्याचं, ट्रेडमार्क असेल, पेटंट्स असेल, डिझाईन्स असेल, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल, प्लांट ब्रिजेस राईट्स असेल, सर्किट लेआउट असेल, पासिंग ऑफ असेल, जिओग्राफिकल इंडिकेशन असेल, हे सर्व जे आहेत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये येत असते. ओके, आणि त्यासाठी एक दिवस आपल्याकडे साजरा केला जात असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं पुस्तक लिहिलंय बुवा, ते पुस्तक म्हणजे एखादी कविता केली, त्या कवितेचा अधिकार तुमच्याकडे आहे. ओके, तुमची ती इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे. ते कॉपीराइट मध्ये येतं, दुसरं कोणी त्याचं या ठिकाणी करू शकत नाही. तुम्ही एखादं या ठिकाणी जे आहे तर व्यवसाय सुरू केला, त्याला तुम्ही ट्रेडमार्क घेऊ शकता. तुम्ही एखादा शोध लावलाय, त्याचं तुम्ही पेटंट घेऊ शकता. पूर्ण जगभरामध्ये तुमच्या नावावरती ते राहणार आहे. एखादं डिझाईन तुम्ही तयार केलं, त्याचं सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, तशा पद्धतीची ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे. ओके, जाऊया आपण पुढे 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे बघा, जागतिक पेंग्विन दिवस केव्हा साजरा केला जातो? ओके, 25 एप्रिलला, 24 एप्रिलला, एप्रिलच्या 4थ्या बुधवारी की एप्रिलच्या 4थ्या गुरुवारी? कधी साजरा केला जातो? चला तुमचं उत्तर अगोदर लिहून घ्या, नंतर मी माझं सांगतोय. ओके, तुम्ही काढलंय तुमचं उत्तर? बघूया याचं योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे 25 एप्रिल. 4था गुरुवार नव्हे, 25 एप्रिल आहे. 25 एप्रिलला जागतिक पेंग्विन दिवस आपल्याकडे साजरा केला जातोय. बघूया नेमकं काय आहे.
पेंग्विन नावाचा प्राणी आपल्याकडे आहे. त्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी दरवर्षी या ठिकाणी जे आहे तर जागतिक पेंग्विन दिवस 25 एप्रिल रोजी आपल्याकडे साजरा केला जातोय. पर्यावरणीय NGOच्या एका जागतिक आघाडी अंटार्क्टिका आणि दक्षिण महासागर गठबंधन ASOCच्या अनुसार 25 एप्रिल अंटार्क्टिकाची मूळ निवासी पेंग्विनची एक प्रजाती एडिले पेंग्विनच्या वार्षिक प्रवासासोबत मेळ खाते. त्याच्यामुळे हा दिवस आपल्याकडे साजरा केला जातो. पेंग्विन जागरूकता दिवस वेगळा आहे. हा 20 जानेवारी रोजी साजरा केला जातोय. सध्या वर्तमानामध्ये पेंग्विनच्या 18 प्रजाती आहे. पेंग्विनच्या सध्या पृथ्वी तलावरती 18 प्रजाती आहे आणि या सर्व 18 प्रजातींना शिकार आणि अंडी एकत्रित करण्यास कायदेशीर संरक्षित केलं गेलं आहे. यांचं संरक्षण कायदेशीररित्या केलं गेलं आहे. पेंग्विनसाठी धोका काय आहे? हवामान बदल, अति मासेमारी, निवासस्थानांचे विनाश, परभक्षी आणि आक्रमक लोक या ठिकाणी जे आहेत तर हे याचं धोके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. वर्तमानामध्ये जगभरामध्ये पेंग्विनच्या सध्या 18 मान्यताप्राप्त प्रजाती आहे. त्यापैकी 10 प्रजातींना IUCNच्या रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, मग तुम्ही म्हणणार की सर या 18 प्रजाती ज्या आहेत मान्यताप्राप्त त्या कोणत्या आहेत बुवा? तर 18 ज्या प्रजाती आहेत त्या सर्वांची नावं तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आपण. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 18 आहे. हे या पद्धतीचं आहे. एम्पेरर, किंग, गेंटू, ओके, चिनस्ट्रॅप, ॲडेले, हे ॲडेले सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा ॲडेले आहे. एलोआइड म्हणजे याची एलोआय असते बुवा. ओके, रॉयल आहे. साऊथर्न रॉक हॉपर, ओके, नॉर्थर्न रॉक हॉपर. त्याच्यानंतर फ्लोर्ड लँड कस्टर्ड, ओके, इरेक्ट कस्टर्ड, मॅक्रॉनी आहे. त्याच्यानंतर स्नॅरेस क्रस्टर्ड, आफ्रिकन, त्याच्यानंतर मॅग्लेनिक, त्याच्यानंतर गॅलापॅगोस, ओके, त्याच्यानंतर हम्बोल्ट, हा सुद्धा एक प्रसिद्ध असतो. ओके, हम्बोल्ट म्हणून. ओके, आणि लिटल ब्ल्यू, छोटा असतो, ब्ल्यू असतो. अशा पद्धतीने 18 प्रजाती आहे. या प्रजातीची नाव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर. जाऊया आपण आजच्या सगळ्या शेवटच्या प्रश्नाकडे. आणि आजचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे खोंगजोम दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तुम्हाला राज्य विचारलेलं आहे इकडे. कोणत्या राज्यामध्ये हा दिवस साजरा केला जातो? आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड. कुठे साजरा केला जातोय? स्वतःचं उत्तर अगोदर लिहा, नंतर याचं उत्तर मी सांगतोय. ओके, झालंय. बघू याचं योग्य उत्तर काय आहे. मणिपूर. मणिपूरमध्ये हा दिवस साजरा केला जातोय. खोंगजम दिवस जे आहेत, अँग्लो मणिपूर युद्ध झालं होतं बघा. अँग्लो मणिपूर युद्ध म्हणजे इंग्रज आणि मणिपूर लोकांच्या दरम्यान युद्ध झालं होतं. त्या युद्धाच्या स्मरणार्थ हा दिवस आपल्याकडे साजरा केला जात असतोय. बघूया नेमका काय आहे हा दिवस. मणिपूरच्या थौबल जिल्ह्याच्या खोंगजोम मध्ये 1891 मध्ये झालेल्या अँग्लो मणिपुरी युद्धाच्या स्मृतिप्रित्यर्थ खोंगजोम दिवस 23 एप्रिल 2024 रोजी साजरा करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी हा 23 एप्रिल रोजी साजरा केला जातोय. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि राज्यपाल अनुसुया उइके यांनी खेबाचिंग मध्ये आयोजित एका समारोहामध्ये युद्धाच्या वीरांना श्रद्धांजली सुद्धा दिलेली आपल्याला बघायला मिळेल. खोंगजोम दिवस मणिपूरच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण घटना आहे जी 1891च्या अँग्लो मणिपूरच्या युद्धामध्ये लढणाऱ्या राज्याच्या सैनिकांच्या शौर्याची आठवण देते. दरवर्षी या दिवशी सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. खोंगजोम दिवस पाळणे हे स्वतंत्र आणि स्वतंत्र लढ्यात मणिपूरच्या लोकांनी केलेल्या बलिदानाचं स्मरण आपल्याला करून देत असते. ओके, तशा पद्धतीने जे आहे तर हे मणिपूरमध्ये आयोजित केलं जातं. जे युद्ध झालं होतं त्या युद्धाबद्दल थोडीशी माहिती आपण बघूया. 1891 मध्ये झालं होतं. एक तर तुम्हाला वर्ष विचारलं जाईल, अँग्लो मणिपूर युद्ध कधी झालं होतं? 1891. अँग्लो म्हणजे इंग्लिश लोक, म्हणजे इंग्लंड म्हणजेच ब्रिटिश लोक, आणि मणिपूर म्हणजे आपले मणिपुरी भारतीय. ओके, 1891 मध्ये अँग्लो मणिपुरी युद्ध ही मणिपूरच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. युद्धादरम्यान मणिपूर सारख्या छोट्या राज्याने ब्रिटिश वसाहतीच्या विस्ताराविरुद्ध लढा दिला
आणि अनेकांनी आपल्या मातृभूमीची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्यासाठी आपलं प्राण गमावलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यांच्या शूर प्रयत्नानंतरही खोंगजोमच्या लढाईत मणिपुरी सैन्याचा पराभव झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. परंतु ह्यांनी जे आहे तर खूप चांगल्या पद्धतीने सामना इंग्रजाचा केला होता. त्यानंतर मणिपूरने आपले सार्वभौमत्व इंग्रजांना गमावले आणि इंग्रजांचं राज्य इकडे आलंय. नंतर 13 ऑगस्ट 1891 रोजी मणिपूरचे 2 हुतात्मा युवराज तिकेंद्रजीत आणि थंगल जनरल यांना फिदापुंग येथे लोकांसमोर फाशी देण्यात आली, ज्याला आता बीर टिकेंद्रजीत पार्क म्हणून ओळखलं जातंय. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे तर या युद्धामध्ये जे होते त्यांना इंग्रजांनी फाशी दिली. मणिपूरच्या लोकांना आश्चर्याचा धक्का देणारी ही घटना होती. यांना फाशी दिली त्यावेळेस दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी मणिपूरचे लोक त्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून देशभक्त दिवस साजरा करतात. ओके, शहीद दिवस सुद्धा साजरा केला जातोय. त्यांच्या शौर्याचा आणि मातृभूमी प्रेमाचा गौरव करण्याचा हा दिवस आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी 26 एप्रिल 2024च्या घडामोडी या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण हे रिव्हिजन काही या ठिकाणी बघणार नाही. ओके, रिव्हिजन बघणार नाही आपण. आता आपण या ठिकाणी डायरेक्ट समारोपाकडे जाऊया. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण 26 एप्रिलचा लेक्चर या ठिकाणी बघितला. 12 महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण बघितलं आणि आज लाईव्ह नसून रेकॉर्डर होता आणि रेकॉर्डेड मध्ये या ठिकाणी जे आहे तर तुम्ही सुद्धा लेक्चर करता करता प्रश्नाची उत्तरं दिली आणि प्रामाणिकपणे ज्याचे जेवढे प्रश्न बरोबर आलेले आहे त्याने कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहेत. ओके, आता आपण थांबूया. उद्यापासून आपण लाईव्ह येणार आहोत पुन्हा. ओके, आजच्या दिवसच रेकॉर्डेड होता, उद्यापासून लाईव्ह राहणार आहे, त्यामुळे आपण आजच्यासाठी थांबूया. भेटू आपण उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.